एक तर त्यांच्यासारखा नेता हा होणेच नाही. एकदा बोलले म्हणजे बोलले, मध्ये कोणी असो, म्हणजे टाकलेली थुंकी वगैरे असं काय बोलतात ना, हे घेणं परत घेणं, तसं बाळासाहेबांनी कधीच केलंय. एक निडर नेता जर असतील तर ते बाळासाहेब ठाकरेच होते. हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हेच होते. आणि ह्याच्या पुढेही होणार नाहीत अशा पद्धतीचे नेते होते ते. एक सांगू तुम्हाला मी, माझ्याशी ते सर्व शेअर करायचे. म्हणजे त्यांच्या घरच्या गोष्टी, बाहेरच्या गोष्टी हे माझ्याशी नेहमी शेअर करायचे. माझ्या एकदा पायाला दुखत होतं असं, तर ते मला बोलले, मी म्हटलं काय रे लंगडतोस? म्हटलं हां थोडं वाटतंय मला असं, मी लॉन टेनिस खेळायचो ना, तर मला हे वाटतंय असं. ते बोलतात एक काम कर, बघू. मला माझा पाय धरला, दाबला वगैरे, आणि ते कोणाला तरी सांगितलं, ते आतमध्ये कोण होता मला एक्झॅक्ट माहीत नाही, रवी होता की आणखी कोणा, चंद्रमणी होता कोणतरी, त्याला बँगी नावाची ती क्रीम आहे ती दिली. त्यांनी सांगितलं अर्धीच आहे. ते बोलले आण इकडे. आणि त्यांनी माझ्या पायाला चोळली, माझ्या हातात दिली. मी तुला नवीन आणून देतो. आणि पुन्हा दुसऱ्या आठवड्यामध्ये गेलो तेव्हा नवीन ट्यूब माझ्या हातात देऊन ठेवली होती. म्हणजे त्यांना त्यांच्या कार्यकर्ते, म्हणजे आम्ही आम्हाला आई वडिलांनी जन्म दिला असेल, पण कर्म जे दिले ते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला कर्म दिले. आणि त्याचीच प्रचिती जी आम्ही आहोत उभे, ते त्यांच्यामुळेच उभे आहोत. रोज वाटत नाही. कठोर देखील, हो हो हो, माझी आणि त्यांची खूप वेळा भांडणं झाली. यस यस. काही वेळेला असं असायचं की त्यांच्याकडे कोणतरी काहीतरी सांगायचं, असं की एकदा मी सांगेन की माझ्याकडे एक कचऱ्याच्या वरती एक मोठं टेंडर आलं होतं असं की, आणि त्यामध्ये त्यांनी मला बोलवून घेतलं, पण माझ्याकडे तो आलं नव्हतं. ते एओ कमिटीकडे होतं. मला बोलवून घेतलं त्यांनी, आणि मी त्या नेत्यांची नावं सांगत नाही, ते त्यांना भेटायला गेले होते. आता देखील ते आहेत, आमच्या युतीतलेच होते. मला त्यांनी बोलवलं, हे तुझ्याकडे आलंय का? म्हटलं नाही आलं. अरे असं कसं म्हणतोस? नाही म्हटलं, मी उद्या विचारून सांगतो. मग मी कुलकर्णी मॅडम होते आमच्या, त्यांना बोलवून घेतलं. म्हटलं बाबा असं काय आलं? हो बोलतं, आमच्याकडे आलंय, पण अजून ते पटलावर आम्ही ठेवलेलं नाही. म्हटलं हा ना, मला वाचायला द्या. मी ते वाचलं, हे केलं. मी स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो. आणि त्याच्यामध्ये ते आल्यानंतर मला एकदा थोडा धक्का बसला, कारण ते आलेलं होतं चुकीचं होतं. त्यामध्ये टिफिन चार्ज जे वगैरे होतं ना, ते 500 रुपये टिफिन चार्ज होतं, आणि 4,500 कोटीचं ते होतं. याला मी म्हटलं, आणि उद्धव साहेब पण त्यावेळेला बाहेरगावी गेले होते. आता म्हटलं कोला करायचं, पण 2-3 दिवसांनी आले उद्धव साहेब. मग मला बोलवून घेतलं त्यांनी की हे काय आहे? म्हटलं साहेब हे केलं तर चुकीचं होईल, टिफिन चार्ज वगैरे चुकीचं आहे, तर हे पुन्हा आपल्याला करायला लागेल. मग त्यांनी म्हटलं बरं ठीक आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे ना? हो म्हटलं बरोबर आहे ना. तर मला अगोदर त्यांनी खूप बोलले त्याच्यावरती, तू असं करतो, तू करणार नाहीस, तू असं नाही. म्हटलं साहेब मी करणार आहे, पण त्याच्यामधली जी हीच आहे ती मला बघायला लागेल ना. आणि उद्धव साहेबांना मी त्यावेळेला सांगितलं होतं की असं असं आहे. आणि मग एका 2 महिना गेल्यानंतर ते प्रशासनाने पुन्हा मागे घेतलं आणि 550 कोटी कमी करून पुन्हा आणलं. आणि त्यावेळेला सर्व वृत्तपत्रांनी मला उचलून धरलं. हे प्रामुख्याने महत्वाचं होतं. अशा अनेक गोष्टी होत्या की ते घरचं बाहेरचं सर्व जे काही असेल ते माझ्याशी शेअर करायचे, एवढं मला माहिती आहे.